नको लावू ग लावो ग सार नको लावू ग लावो ग सार तू त्याच्यावर असेल नीच कृत्य करायचे आरोप लावतायस. सगळी हकीकत तुमच्या डोळ्यासमोर असताना देखील तुम्ही मला नाकारतात आणि आपल्या भावाची बाजू घेतात. तरी ठीक आहे, माझी जर तुम्हाला काही किंमतच नाही तर मी इथे राहून काय करू. आणि ठीक आहे, तुम्हाला माझ्या विश्वास नाही तर ठीक आहे. मला दुसरं काही नको आहे. फक्त तुमच्याकडून मला निर्णय हवा आहे की आज या घरात एकतर तुमचा भाऊ राहील नाहीतर मी तरी राहील. मला निर्णय तुमच्याकडून हवा आहे. सांगा लवकर, नाही तर मी नाही. शिरा त्या निर्णयाविषयी मी काही सांगू शकणार नाही. पण हे माझ्या जे भावावर तू आरोप लावतायस ना, हे सर्व खोट आहे.
ठीक आहे, तुम्ही मला निर्णय देणार नाही ना, तर मी इथे थांबून काय करू? चला, मला मला परवानगी द्या. आणि बघा, मला तुमच्याकडून सोडचिठ्ठी हवी आहे. होय, सोडचिठ्ठी हवी आहे. पण शिला, अगं तू सोडचिठ्ठी मागण्या अगोदरचं कारण पण ते काय बोलतेस? काय सत्य तेच बोलते ना. तुमच्या डोळ्यात देखत सगळं कृत्य आहे, तरी पण तुम्ही माझी बाजू घेत नाही. याचा अर्थ काय आहे की माझ्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला जास्त हवाचा वाटतो ना, तर मग देऊन टाकायला मला सोडचिठ्ठी. किती प्रेम केली होती मी तुमच्यावर. अगं काय बोलतोय, तुला तरी कळतो का ग? होय, सगळं कळते मला. अगं माझ्या भावावर माझे पूर्णपणे विश्वास आहे. पण मला तसं काही वाटत नाही. पण येऊ दे याला. अरे या घरात फुकटचा खायचा मिळते म्हणून त्याला मागचं असेल. नाही तर त्याला घराबाहेर काढलं ना तर नाव सांगणार नाही विक्रम म्हणून. अरे धंद्या, जरा बाहेर आहे. जी मालक, मला कशा करता बोलवलं? अरे धंद्या, मला हे सांग, अरे जे शिला सांगताय ते खरं आहे की खोट आहे? होय मालक, शिला सांगते ते अगदी खरं आहे. अहो लहान मालक मालकीन बायला उचलून आतमध्ये नेलं. बघा तुम्हाला विश्वास बसत नव्हता. बघा आणि समोर काय केलं हे मला माहित नाही, फक्त आतमध्ये त्याने उचलून नेलं. आणि तेवढ्यात मालकीन बाई ओरडली आणि लगेच धावून आला. बघा हा दादा. अहो त्याने मला धमकी सुद्धा दिली, म्हणून मी तिथून काढता पाय घेत आणि माझ्यावर चाकू काढून त्याने मला मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला विक्रम साहेब. आता ऐकलं? आणि मला असं म्हणाले की जर तू कुणाला सांगितलंस तर तुला या जगात जिवंत सुद्धा सोडणार नाही. ठीक आहे, बरं आता गेला कुठं आहे ते तरी मला सांगशील का? सांग दादा, सांग. हो गेला कुठं? तो दारू जुगार अड्ड्यावर जातो, दारू पितो, महिलावर पैसे उधळतोय. आणि एवढंच नाही तर तो कोठेवालीच्या सुद्धा कोठीवर जातो आणि मौज मस्ती करतो, फुकटचा तुमचा पैसा उधळतोय तो. आणि आता तर लहान मालक दारूच्या अड्ड्यावर सुद्धा जायला लागले. बरं ठीक आहे, बरं आता तू आपल्या कामाला जा. अरे बघतो मी त्याला आल्यानंतर. तो अलिशान राहून या घरात कसे कार्य करतोय? अरे याला लाज तरी कशी वाटत नाही रे, स्वतःच्या आई समान वहिनीवर असे कृत्य करायला. अरे कुणीतरी म्हटलं आहे ना, सक्का भाऊ पक्का वैरी म्हणून यालाच म्हणतात. पक्काच वैरी आहे, पक्काच वैरी. तुमच्या बायकोवर अतिप्रसंग केला, प्रयत्न केलाय त्याने. साडी सोडून टाकली होती. पूर्ण साडी बघा ना. बरं त्याला येऊ दे म्हटलं तुला. त्याला येऊ दे घरामध्ये, नंतर सांगतो तुला.